पाहिला का व्हिडिओ? एक नगरसेवक हॉस्पिटलमध्ये घुसून त्या महिला डॉक्टरला आणि त्या महिला नर्सिंग ऑफिसरला कसं मारत आहे, पाहिलं ना? मी तर म्हणतो अगदी बरोबर केलं. आता मला सांगा, नगरसेवक, राजकारणी लोकं दादागिरी करणार नाही तर कोण करणार? तुम्ही आणि मी? नाही ना. आजकाल तर हा नवीन ट्रेंडच झालाय. हॉस्पिटलमध्ये घुसायचं, डॉक्टरांना धमकवायचं, नर्सिंग ऑफिसरला धमकवायचं, स्टाफवर ओरडायचं आणि जमलं तर 2-4 थपडाही मारून द्यायचं. काही लोकांना वाटतं, की बहुतेक यालाच लोकप्रतिनिधी असणं असं म्हणतात. आजकाल प्रत्येकाला कसं गब्बर असल्याचा फील घ्यायचा असतो. त्या डॉक्टरांचं पण चुकलंच थोडं. कसं ते तुम्हाला सांगतो. बाळाला एन-आय-सी-यूची गरज पडू शकणार होती. पण त्या हॉस्पिटलमध्ये एन-आय-सी-यूचा बेड शिल्लक नव्हता. म्हणून बाळाच्या सुरक्षिततेसाठी आईला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यासाठी सांगण्यात आलं. आता मला सांगा काय गरज होती बाळाचा एवढा विचार करायची? बाळ जगलं काय आणि मेलं काय? तुम्हाला काय फरक पडणार होता? कोण सांगितलं एवढा चांगुलपणा दाखवायचा? आता मार खाल्ला ना? त्या चांगुलपणाची किंमत मोजली ना तुम्ही, राइट? आता एन-आय-सी-यूमध्ये बेड नव्हता. मग डॉक्टर नर्सिंग ऑफिसरने बेड घरून विकत आणायचा, स्वतःच्या पैशाने आणायचा. हं? आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये ठेवायचा. व्हेंटिलेटर नाही आहेत ना, मग तुम्ही स्वतःहून आणायचे. राइट? आता औषधे नाहीत, मग डॉक्टरांनी स्वतःच्या पैशातून औषधे विकत आणायची. आणि स्टाफ कमी आहे, मग डॉक्टर आणि नर्सिंग ऑफिसर यांनी स्वतःचे मित्र घेऊन ड्युटीला यायचं. ओके? आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये जे काही कमी आहे, ते सगळं डॉक्टर आणि नर्सिंग ऑफिसर यांनीच भरून काढायचं. आणि एवढं सगळं जमलं नाही, तर ऑब्व्हियसली मार खायचं मग. हं? बरोबर आहे ना? अवघड आहे आपल्या देशाचं, अवघड.